नमस्कार. आजची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला नक्की आवडेल. हेडफोन्स लावून नक्की ऐका पूर्ण. तर 2 क्षणांचं हे प्रेम काय असतं? 2 क्षणात कुणी कुणाच्या प्रेमात पडू शकतं का? माहीत नाही. चला तर सांगते तुम्हाला. मग भेटीच्या 2 क्षणात कोणीतरी प्रेमात पडेल की नाही याचा अंदाज तुम्हीच लावू शकता. ही प्रेमकथा बिहारमध्ये वसलेल्या महारेल या छोट्याशा गावाची. हे गाव जितकं सुंदर तितकंच सुंदर इथले लोक. इथले लोक आपल्या गरजेच्या वस्तू घेण्यासाठी गावापासून थोडं दूर असलेल्या बाजारात जातात. एके दिवशी महारेल गावातील सुरेश नावाचा मुलगा, तोही रोज यायचा. एक वेळ अशी आली की तो रोज कपडे घालून त्या बाजारात जाऊ लागला. आता तुम्हीच विचाराल, तो कपडे घालून का निघून गेला? तर गोष्ट अशी होती की एके दिवशी तो बाजारातून जात असताना त्याला एक मुलगी दिसली, स्मिता. अभिषेक त्या मुलीवरून नजर हटवतच नव्हता. आणि मग काही काळ तू नजर हटवली नाहीस तर समोरच्या मुलीने सुद्धा त्या मुलाकडे बघितलं. मग काय, दोघे एकमेकांकडे बघतच राहिले. आता 2 क्षण झाले. हे बघून मी राजकुमाराच्या प्रेमात पडलो. मग त्या दिवसानंतर सुरेश रोज बाजारात जाऊ लागला. पाहत होता तेवढ्यात पलीकडून एक मुलगी जात होती आणि त्या मुलाच्या चेहऱ्यावरचे हास्य सुरेशचे मन दाखवत होते. मी तिची वाट पाहत होतो. ती मुलगी तिच्या आईसोबत यायची. तिच्या हातात एक पिशवी होती. तिच्याकडे बघून वाटत होतं की ती पण सामान घ्यायला आली आहे. हो, तो मुलगा फक्त तिला पाहत होता. ती काही वेळाने निघून जाते. रोजच्या प्रमाणे ती बाजारात येते आणि मुलगा तिच्या येण्याआधी तो तिथे आला असतो. आणि जोपर्यंत ती मुलगी बाजारात होती तोपर्यंत तो तिच्याकडेच पाहत राहिला असता. आणि मग ती गेल्यावर तो पण निघून जायचा. तो रोज प्रयत्न करायचा, पण तो बोलायला गेला की लगेच चालायचे किंवा कोणीतरी तिच्या समोर यायचं. ते 2 क्षण मी तो मुलगा फक्त प्रयत्न करतो. त्याचं मन त्या मुलीला कसं सांगणार? मग एक दिवस नशिबाने ही साथ दिली आणि एक दिवस ती एकटीच बाजारात आली. मग तो मुलगा त्या मुलीकडे गेला आणि तिचा करिश्मा बघितला. ते दोघं एकत्र म्हणाले, मला काही सांगायचं आहे. काय तो क्षण होता. मग काय, तो मुलगा घाबरला. त्याला वाटले की मी त्याला इथे रोज पाहतोय की अजून कोणीतरी बोल. त्याने घाबरत त्या मुलीकडे बघितले आणि हळू आवाजात तिला म्हणाला, काय झाले ते सांग. मुलगी पुन्हा म्हणते, तू सांग. काय सांगू? तो मुलगा काही बोलायचा घाबरला आणि त्याला म्हणाला, तू आधी बोल. मग अचानक दोघांनीही आपापले मन एकाच वेळी बोलून दाखवले. हे ऐकून त्या मुलाचे भान हरपले. कारण त्याला असे कधीच वाटले नाही मुलगीही त्याच्यावर प्रेम करते. निसर्गाचा खेळ बघा. मुलगीसुद्धा रोज यायची. तिला तो मुलगा रोज बघता येईल. आम्ही दोघं पहिल्या क्षणापासून प्रेमात होतो. घडले, पण एकमेकांना सांगण्याची संधीच मिळत नव्हती. मग काय, ते रोज इथे येऊ लागले आणि एकमेकांना भेटू लागले. काही वेळाने दोघांचे आपापल्या घरी बोलणे झाले आणि दोघांनी लग्न केले. आणि अशा प्रकारे ते दोघं कायमचे एकत्र आले आणि नंतर आनंदानं जगले. यावरून कळते की प्रेमात पडायचे काही वर्षे किंवा काही महिने लागत नाहीत. प्रेम म्हणजे तो आनंद असतो, ती एक अनुभूती असते क्षणात आणि नुसत्या नजरेत घडणारी ती श्रद्धा असते. तर हा छोटासाच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.